Hello everyone, welcome to previous year question series and today's topic is wave motion. या सेशनमध्ये 2019 to 16 चे सगळे MHT-CET मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहे. This particular video is helpful for 2020 students as well as 2021 students going to appear in 2021. Okay, so let's start with the questions. पहिला क्वेश्चन 2019 पासून आपण रिव्हर्स जाणार आहे. सो 2019 चा क्वेश्चन आहे. A simple harmonic progressive wave का इक्वेशन इज गिवन y इक्वल्स टू 0.03 साइन पाय आतमध्ये मल्टिप्लाय करतो मी 2 पाय t मायनस 0.01 पाय x. असं इक्वेशन बघितल्यावरती तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन टू पार्टिकल्स 25 मीटर अपार्ट. 25 मीटर अपार्ट. तर पहिलं तर वेवलेंथ काढावी लागेल आपल्याला. वेवलेंथ मिळाल्यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सो वेवलेंथ कोण देतो? ओमेगा टी मायनस के एक्स मध्ये ओमेगा will give you time period or frequency आपल्याला k लॅम्बडा देऊ शकतो. k can give you wavelength. सो k ची व्हॅल्यू आपल्या इक्वेशनमध्ये 0.01 पाय आहे. बट k चा ॲक्च्युअल फॉर्म्युला काय? 2 पाय ओव्हर लॅम्बडा. करा सॉल्व. पाय पाय गेला. लॅम्बडा विल बी वॉट? 2 अपॉन 0.01. 100ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला तर 100ने मल्टिप्लाय केलं तर हा 1 होऊन जाईल ना खाली. सो 200 मीटर येईल वेवलेंथ. सो वेवलेंथ 200 मीटर आहे. आता एक वेवलेंथ जर 200 मीटरची असेल तर या दोन पॉईंटमध्ये कितीचा फेज डिफरन्स असतो? एक वेवच्या एंड पॉईंट्समध्ये 2 पाय किंवा 360 डिग्रीचा फेज डिफरन्स असतो एक अख्ख्या वेवच्या डिफरन्स. सो 100 मीटर लांब अर्ध्या वेवला कितीचा डिफरन्स असेल? अर्धा डिफरन्स असेल 180 डिग्रीचा अर्ध्या वेवसाठी. 1/4 वेवसाठी किती असेल? 50 मीटरला 1/4 वेवसाठी 90चा असेल. आणि त्याच्याही अर्ध 25 मीटरला विचारलं आहे तर 90चाही अर्ध 45 डिग्री असेल फेज डिफरन्स. आणि 45 डिग्री म्हणजे π/4 रेडियन ना. तर तुम्हाला 25 मीटरवरती काय फेज डिफरन्स आहे विचारलं आहे. ते तुम्ही लॉजिकली पण सॉल्व करू शकता. कसं करायचं लॉजिकली? तर जर तुम्हाला वेवलेंथ मिळेल 200 मीटर तर असं म्हणायचं की 200 मीटरला फेज डिफरन्स आहे 2 पायचा. तर 25 मीटरला कितीचा? क्रॉस मल्टिप्लाय अँड सॉल्व. 25 2 जा 50 पाय बाय 200. आन्सर विल बी π/4 रेडियन. दिस इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 1. ऑप्शन इज बीटा. तुम्हाला पहिले तुम्ही पॉज करून ट्राय करत जा रे प्रत्येक क्वेश्चन. बघा दुसरा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. डिस्प्लेसमेंट्स दोन वेव्सचे दिले आहेत. द मोशन इज ह्या दोन वेव्सचे ॲडिशन. पहिली गोष्ट डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन दोन वेव्सची नाही एकच वेव्ह ॲक्च्युली. ते इथं मल्टिप्लिकेशन आहे ते मला वाटलं ॲडिशन. 0.4 साइन 5 पाय टी प्लस 2.5 पाय डॉट मल्टिप्लिकेशन कॉस ऑफ इन द ब्रॅकेट 5 पाय टी प्लस 2.5 पाय. सो दोन्ही अँगल्स तुम्ही बघा सेम सेम आहेत. समजा हा थीटा असेल तर हा पण थीटा आहे. सो 0.4 साइन थीटा कॉस थीटा या टाईपमधला तो इक्वेशन आहे. साइन थीटा कॉस थीटा. आणि तुम्हाला माहिती आहे ह्याला एक इक्वेशनमध्ये कसं करायचं कन्वर्ट? तर 0.4ला मी काय करतो 0.2 इंटू 2 मुद्दामून की मला तो फॉर्म्युला बनवता येईल 2 साइन थीटा कॉस थीटाचा. आणि असं केल्याने तो साइन 2 थीटा बनेल. म्हणजे तो काय बनेल? 0.2 साइन 2 थीटा म्हणजे ह्याचा डबल अँगल 2 टाइम्स तो अँगल 5 पाय टी प्लस 2.5 पाय मल्टिप्लाय करा आतमध्ये तर इट विल बिकम 10 पाय टी प्लस 5 पाय. बाहेर आहे साइन बाहेर आहे 0.2 इज इक्वल टू वाय. हा एक इक्वेशन बनला. तर आपला जो इक्वेशन आपण सिम्प्लिफाय केला आहे तो 4 ऑप्शनमधला कुठला आहे? नॉन पिरियॉडिक आहे का? नाही पिरियॉडिक आहे. पिरियॉडिक बट नॉट SHM का? तर नाही SHM पण आहे. दिसतो SHMचं इक्वेशन. विथ पिरियड 0.2 आहे का? तर बघा ऑप्शन इथे विथ 0.2 आणि इथे विथ 0.1. तर या ह्याच्यामध्ये पिरियड किती आहे? तर ओमेगा जर काही 10 पाय असेल तर ओमेगा तर 2 पाय बाय टी असतो ना. सो करा सॉल्व. 2 पाय 5 जा 10 पाय. सो टी इज इक्वल टू किती? 1/5 म्हणजे 0.2. सो सी बरोबर आहे. डी चुकीचं आहे. डी आन्सर रॉंग आहे. सी आन्सर बरोबर आहे. दिस इज हाऊ यू सॉल्व द क्वेश्चन. मुद्दामून ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला वापरून तुम्हाला सिंगल इक्वेशन बनवता आलं पाहिजे. हे तुमचं ऑब्झर्व बघितलं त्यांनी. जमतंय का तुम्हाला? लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ट्युनिंग फोर्कवाला क्वेश्चन. वेव्ह मोशनमध्ये ट्युनिंग फोर्कवाले क्वेश्चन तर फेमस आहेत खूपच. 25 ट्युनिंग फोर्क्स आर सेट इन द डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी. कमी कमी होणार आहे. ईच फोर्क प्रोड्युसेस 3 बीट्स. म्हणजे पहिला फोर्क आहे हा. ह्याची फ्रिक्वेन्सी N1 असली पाहिजे जी समजा N असेल. तर दुसरा ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी N2 असली पाहिजे जी असेल N-3. 3 कमी. तिसऱ्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी N3 असली पाहिजे जी असेल N-3
3 मायनस 3 म्हणजे 2 इंटू 3 6. चौथ्याची असेल n मायनस 3 टाइम्स 3. तसं करत करत कुठल्याही जनरल ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी मला काढता येईल. 25व्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काय असेल n मायनस 3 3 3 3 सबट्रॅक्ट मला 24 वेळा करावं लागेल. 24 इंटू 3 ही 25व्याची असेल. पहिल्याची n असेल, 25व्याची ही असेल. आणि त्यांनी क्लिअरली ते सांगितलं आहे फर्स्ट इज ऑक्टेव्ह ऑफ लास्ट. ऑक्टेव्ह म्हणजे 8 पट नाही, ऑक्टेव्ह म्हणजे ट्वाईस. पहिला हा 25व्या ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सीच्या डबल आहे. म्हणजे मी n इज इक्वल टू 2 टाइम्स n मायनस 24 इंटू 3 72 असतं. हे प्रॉपरली मी सॉल्व केलं तर n इज इक्वल टू 2n मायनस 144. तर मला फर्स्ट ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी ह्याला सॉल्व करून 144 मिळेल. तुम्हाला विचारले फर्स्ट ट्युनिंग फोर्क आणि 15th ट्युनिंग फोर्क. चला फर्स्टची तर मिळाली 144 144 दोन्हीकडे आहे, हे दोन तर शक्यच नाही. आता विचारले 15वा ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे. सो 15th साठी n मायनस 14 इंटू 3 करावं लागेल. समजतंय का. 14 इंटू 3 14 इंटू 3 किती असतो 14 इंटू 3 असतो 42. आणि 144 मायनस 42 केलं जर काही तर मला n15 मिळेल, दॅट इज 102. सो ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. दिस इज हाउ यू सॉल्व डिक्रीजिंग इन्क्रीजिंग ऑर्डर वाले सगळे ट्युनिंग फोर्कचे क्वेश्चन्स. लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. An observer moving towards the stationary source with the velocity 1/5 of the velocity of sound. Velocity of observer is 1/5 the velocity of sound. The percentage increase in the apparent frequency heard by the observer. आता observer जर source कडे येत असेल तर what is the apparent frequency? Apparent frequency is V plus VO upon V into original frequency. त्यामुळे V प्लस V बाय 5 अपॉन V इंटू N. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर ॲपॅरंट फ्रिक्वेन्सी तुम्हाला किती मिळेल बघा. V प्लस 1/5 1/5 म्हणजे 0.2. सो V प्लस 0.2 V इज 1.2 V अपॉन V इंटू N. याचा अर्थ 1.2 टाइम्स होऊन जाईल. ॲपॅरंट फ्रिक्वेन्सी ओरिजिनलच्या 1.2 टाइम्स होऊन जाईल. म्हणजे 20% वाढेल, 20% वाढेल ना. 20% वाढलं की 1चं 1.2 होतं. समजतंय का. पर्सेंटेज चेंज लगेच कळायला पाहिजे तुम्हाला. 20% वाढलं की 1चं 1.2 होतं. सो आन्सर इज 20%. नेक्स्ट क्वेश्चन. इक्वेशन इज गिवन y इक्वल्स टू a साइन 2 पाय nt मायनस x बाय लॅम्बडा. प्रश्न काय विचारलाय बघा. मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी काय आहे. मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी v मॅक्स इज p टाइम्स वेव्ह वेलॉसिटी v वेव्ह. आता मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी ए ओमेगा असतो, सगळ्यांना माहिती. ॲम्प्लिट्यूड इंटू ओमेगा. इथं त्यांनी ॲम्प्लिट्यूडला छोटा ए वापरलाय, सो मी तो इरेज करून छोटा ए वापरतो. सो मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी ऑसिलेशन्समध्ये ए ओमेगा, तोच पार्टिकल वेलॉसिटी ए ओमेगा इज इक्वल टू पी टाइम्स वेव्ह वेलॉसिटी एन लॅम्बडा असतो. झालं ना. आता आपल्याला लॅम्बडा विचारलाय, सो वेव्हलेंथ काय असेल ए ओमेगा अपॉन एन पी. अरे बट ओमेगा काय असतो 2 पाय इंटू एन असतो. एन एन गेला, उत्तर काय येणार आहे 2 पाय ए बाय पी. असं उत्तर दिसतंय ऑप्शन सी मध्ये मला. दिस इज द वेवलेंथ. क्वेश्चन नंबर जो काही आहे त्याचा आन्सर. लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. तुम्ही ट्राय करू शकता, क्वेश्चन इझी आहे खूप. फॉर फॉर्मेशन ऑफ बीट्स 2 साऊंड नोट्स मस्ट हॅव नियरली इक्वल फ्रिक्वेन्सी. नियरली इक्वल फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी नियरली इक्वल पाहिजे. ओके. सो एक्झॅक्टली इक्वल फ्रिक्वेन्सी नाही, एक्झॅक्टली इक्वल ॲम्प्लिट्यूड नाही, एक्झॅक्टली इक्वल ॲम्प्लिट्यूड पण चुकीचं आहे. सो आन्सर आहे नियरली इक्वल फ्रिक्वेन्सी. डिफरंट म्हणजे एकाची 500 दुसऱ्याची 1000 तर चालणार नाही. छोटा डिफरन्स पाहिजे, नियरली इक्वल फ्रिक्वेन्सी पाहिजे. सो ऑप्शन इज बी. आणि नियरली इक्वल ॲम्प्लिट्यूड्स पण पाहिजे. इक्वल ॲम्प्लिट्यूड नसतील तर प्रॉब्लेम काय होईल की वॅक्सिंग आणि वेनिंगमध्ये वॅक्सिंगला तर मोठा आवाज येईल. म्हणजे एकाचा ॲम्प्लिट्यूड 10 एकाचा ॲम्प्लिट्यूड 30 आहे तर वॅक्सिंगला मोठा आवाज येईल 40चा. बट वेनिंगला आवाज 0 नाही येणार, तिथे पण आवाज येईल 20चा डिफरन्स. सो इक्वल असेल ॲम्प्लिट्यूड तर दॅट विल हेल्प यू. ॲडिशन 20चं होईल, सबट्रॅक्शन 0चं होईल. सो वॅक्सिंग वेनिंगमध्ये तुम्हाला आवाज क्लिअरली डिस्टिंग्विश करता येईल. सो इक्वल ॲम्प्लिट्यूड पाहिजे आणि फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरंट पाहिजे, म्हणजे नियरली इक्वल पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन 2019चा क्वेश्चन. आणि क्वेश्चनमध्ये विचारलं आहे ह्या इक्वेशनमध्ये पार्टिकल वेलॉसिटी ट्वाइस द वेव्ह वेलॉसिटी इफ. बघा ए साइन 2 पाय बी टी मायनस सी एक्स. तर रियालिटी अशी आहे
इक्वेशन असं असतं ए साइन 2 पाय nt मायनस एक्स बाय लॅम्बडा असतो. सो क्लिअरली एन आहे बी आणि 1 बाय लॅम्बडा आहे सी. दिसतंय तुम्हाला इथं क्लिअरली. आता ते म्हणतायत पार्टिकल वेलॉसिटी, मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी इज ट्वाइस द वेव्ह वेलॉसिटी, इज 2 टाइम्स द वेव्ह वेलॉसिटी. मागेच आपण सॉल्व्ह केलंय, तिथे p टाइम्स होते, ते 2 टाइम्स आहे. काय असते पार्टिकल वेलॉसिटी? ए ओमेगा इज इक्वल टू 2 टाइम्स काय असते वेव्ह वेलॉसिटी? एन लॅम्बडा. टाका आता व्हॅल्यूज. ए ओमेगाची व्हॅल्यू काय असते? 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी इज 2 एन लॅम्बडा. एन गेला. आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू माहिती आहे, 1 बाय लॅम्बडाची व्हॅल्यू सी आहे. सो काय येईल बघा, 2 पाय ए इज इक्वल टू 2 लॅम्बडा. 2 पण कॅन्सल करून टाकला, 2 पण कॅन्सल झाला, त्यामुळे हा लॅम्बडा खाली जाईल. 1 बाय लॅम्बडाचे उत्तर काय येईल? 1 बाय पाय ए येईल. आणि 1 बाय लॅम्बडा कोण आहे रे? 1 बाय लॅम्बडाच तर सी आहे आपलं. सो सीचं व्हॅल्यू काय आलं? 1 अपॉन पाय ए. दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द क्वेश्चन. तुम्हाला स्टँडर्ड इक्वेशन्स माहितीच पाहिजे, तरच तुम्हाला कम्पेअर करता येतील. ठीक आहे, नाही तर टाईम खूप जाईल. बघा पुढचा प्रश्न, टेन्शन इन द स्ट्रिंग विचारला आहे. क्वेश्चनमध्ये बघितल्यावरतीच लगेच कळालं. लिनियर डेन्सिटी दिली आहे 10⁻³ आणि इक्वेशन ऑफ वेव्ह दिले. kx प्लस ओमेगा टी या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन दिलं आहे. तुम्हाला लक्षात पाहिजे रे की जर kx प्लस ओमेगा टी किंवा ओमेगा टी मायनस kx वगैरे दिला असेल तर वेव्ह वेलॉसिटी ऑफ वेव्ह एन लॅम्बडा असते ना. तर मी काय करतो बघा मुद्दामून, एन अपॉन 1 बाय लॅम्बडा करतो आणि मी 2 पायनी मल्टिप्लाय 2 पायनी डिवाइड करतो. असं केल्याने वरती बनतो ओमेगा, खाली काय बनतो रे? के बनतो ना. सो ओमेगा बाय के केल्या तुम्हाला वेव्ह वेलॉसिटी मिळाली पाहिजे. वेव्ह वेलॉसिटीचा फॉर्म्युला एन बाय लॅम्बडा तर आहेच, बट ओमेगा बाय के लक्षात ठेवा. ओमेगा बाय के, तो ओमेगा कोण आहे? टी बरोबर ओमेगा असतो ना. ओमेगा 15 आहे, बाय के किती आहे? के एक्स बरोबर असतो, एक्स बरोबर तर 1 आहे. सो 15 मीटर पर सेकंड वेलॉसिटी दिली आहे. SI युनिट्सचं सगळं झालं ना. टेन्शन मिळेल ना. वेलॉसिटी ऑफ साऊंड इन अ स्ट्रिंग इज √T/m. सो स्क्वेअरिंग बोथ साइड्स v स्क्वेअर इज इक्वल टू T/m. सो टेन्शन इन द स्ट्रिंग किती येईल? mv स्क्वेअर. मास लिनियर डेन्सिटी 10⁻³ v स्क्वेअर 15चा स्क्वेअर 225. सो 2.25 इंटू 10⁻³ आन्सर आहे डेल्टा. व्हेरी सिंपल क्वेश्चन. चला पुढे 18ला तर एकच विचारलाय बघा क्वेश्चन इथला बघा. वेन द सोर्स मूव्स टुवर्ड्स द ऑब्झर्वर, सोर्स ऑब्झर्वरकडे जात असेल तर वेव्हलेंथचं काय होतं? अरे सोर्स ऑब्झर्वरकडे जात असेल तर फ्रिक्वेन्सी वाढते, बरोबर. वेव्हलेंथचं काय होतं? वेव्हलेंथ डिक्रीज होते. फ्रिक्वेन्सी वाढली की वेव्हलेंथ कमी होणार ना. डिक्रीजेस वाईल फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. वेव्हलेंथ डिक्रीजेस वाईल फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. आन्सर हे येणार. कळालं का? दिस इज हाऊ यू विल सॉल्व द क्वेश्चन 2018. त्याच्यावरती 2017चा क्वेश्चन आहे. 2017चा क्वेश्चन आहे. एक इक्वेशन दिलं आहे मोठं आणि विचारले की विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. अरे मला इथे ॲम्प्लिट्यूड दिसला 3, बट ते काय म्हणतात की एक्स आणि वाय तर मीटरमध्ये आहेत. सो ह्याच्यामुळे ॲम्प्लिट्यूड 3 सेंटीमीटर चुकतं आहे. रॉंग. चला पुढे अजून काही दिसतंय का आपल्याला? तर आपल्याला थोडंसं इज्जतीत सॉल्व करायला गेले. 3 साइन पाय आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर π/3t मायनस πx/5. ठीक आहे. किंवा मी 2 कॉमन घेऊ शकलो असतो ते बेटर झालं असतं असं वाटतंय मला. इफ आय टेक 2 कॉमन, 3 साइन, मी 2 कॉमन घेतला ना तर 2π बनेल. तो 2 कॉमन घेतला तर तो t/6 बनेल. आणखी 2 कॉमन घेतला आहे मी, त्याच्याकडे 2 नव्हता तर डिवाइड बाय 2 करावं लागलं. -x/10 बनेल तो. प्लस पुढे π/8 बनेल. दॅट इज कम्प्लिटली डिफरंट स्टोरी. किंवा त्याला कॉमन घेऊच नका, त्याला बाहेरच ठेवा. ह्याच्यातनंच कॉमन घेतला मी 2. आता तुम्हीच मला सांगा 2π t/, हा काय असतो? टी असतो ना. x/, हा काय असतो? लॅम्बडा असतो. सो सांगा मला, जर टाइम पिरियड लॅम्बडा कुठला मॅच होतोय काय? तर लॅम्बडा मॅच होतोय बघा. शेवटचा ऑप्शन मॅच होतोय डी. सो डी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. बाकी सगळे चुकीचे असते. दिस इज हाऊ यू सॉल्व द क्वेश्चन्स. व्हेरी सिंपल. 17चा अजून एक क्वेश्चन. ऑब्झर्वर इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी v0 टुवर्ड्स द स्टेशनरी सोर्स. देन आफ्टर क्रॉसिंग तो मूव्ह अवे करतो विथ द सेम वेलॉसिटी. म्हणजे सोर्स आहे ते, हा काय करतो? सोर्सच्या जवळ येतो आणि सोर्सपासून लांब जातो. अज्युम दॅट मीडियम इज ॲट रेस्ट. v इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड. n इज द फ्रिक्वेन्सी एमिटेड. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी एमिट करतोय n.
तर डिफरन्स बिटवीन अपॅरंट फ्रिक्वेन्सीज येताना आणि जाताना. तुम्ही सांगा मला, येताना किती फ्रिक्वेन्सी ऐकू येईल ह्याला NA म्हणू, इनकमिंग. येतानाची फ्रिक्वेन्सी काय असेल, तर फॉर्म्युला असतो V प्लस VO, जास्त ऐकू येईल त्याला, अपॉन V सोर्स तर रेस्टला आहे, इंटू ओरिजिनल फ्रिक्वेन्सी N. जाताना किती फ्रिक्वेन्सी ऐकू येईल, N अपॅरंट जाताना म्हणजे आउट गोईंग, V मायनस VO अपॉन V इंटू N. या दोघांचा डिफरन्स विचारला आहे रे. या दोघांचा डिफरन्स घेताना N आणि V तर कॉमन येणार आहे, N ह्याच्याकडे पण आहे डिनॉमिनेटरमध्ये, V ह्याच्याकडे पण आहे. या दोघांचं सबट्रॅक्शन काय येईल, तर V आणि V कॅन्सल होईल, V0 मायनस V0 इज 2V0 असं उत्तर येईल. 2N V0 बाय V हे आपलं आन्सर आहे. ठीक आहे. आणि डिफरन्स इन फ्रिक्वेन्सीज विचारला होता, सो तसंही ह्याचे डायमेन्शन्स डिफरन्स ऑफ फ्रिक्वेन्सीजचे नाही आहेत. बघा ना, V डायमेन्शन सेम आहेत, हे तर 1 फ्रिक्वेन्सी डायमेन्शन, जे पॉसिबलच नाही. सो एकतर A किंवा Bच पाहिजे होतं डायमेन्शनली पण. 16चे 2 प्रश्न बघा. इन अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह रिप्रेझेंटेड बाय हे इक्वेशन, ऑन दिस वेव्ह हाऊ फार 2 पॉइंट्स आर अवे विथ 90 डिग्री फेज डिफरन्स. 90 डिग्री फेज डिफरन्स असणारे 2 पॉईंट्स काय असतील. सिंपल क्वेश्चन आहे. पहिलं तर वेवलेंथ काढावं लागेल. तर वेवलेंथ तुम्हाला x बरोबर जो असतो तो k देऊ शकतो, kx. तर k किती आहे, k आहे 4, बट k असतो 2π/λ. त्याच्यामुळे लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळाली, 2π/4 दॅट इज π/2 सेंटीमीटर ही वेवलेंथ आहे. आता तुम्हाला माहिती आहे वेवलेंथ एवढ्या डिस्टन्सवरती जाऊन कितीचा फेज जनरेट होतो, 360 डिग्रीचा, 360 डिग्रीचा. आपल्याला फक्त 90 डिग्रीचा पाहिजे. 90 डिग्रीचा कधी मिळेल, अर्ध्या वेवला मिळेल का, नाही, अर्ध्या वेवला 180चा मिळेल, 1/4 वेवला मिळेल. म्हणजे मला वेवला 1/4 करावं लागेल, म्हणजे मला λ/4 करावं लागेल. सो 1/4 वेवला 1/4 केलं तर π/8 बनेल, तो π/8 सेंटीमीटर आन्सर बनेल. दिस इज हाऊ यू सॉल्व द क्वेश्चन. अँड द लास्ट क्वेश्चन नाव, when observer is moving towards the stationary source with velocity v1, the apparent frequency is f1. f1 चा फॉर्म्युला काय, v plus v1 upon v into n. apparent frequency f1 ऐकू आली त्याला. if the observer is moving away from the source with velocity v1, तर यावेळेस v minus v1 upon v बनेल, तर त्याला फ्रिक्वेन्सी ऐकू आली f2. what is the ratio if f1 is to f2, f1 upon f2 जर काही 2 असेल, त्यांनी दिलंय रेशो जर काही 2 असेल, याचं उत्तर 2 असेल, तर v/v1 किती असेल असा प्रश्न आहे. करा डिवाइड. हे vn गेलं, v प्लस v1 अपॉन v मायनस v1, हे जर काही 2:1 असेल, तर v/v1 काय असेल, कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो वापरा. मी जर का कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो वापरला तर मला v/v1 इज इक्वल टू 2 + 1 3 अपॉन 2 - 1 1, 3:1 येणार. आता हे बऱ्याच जणांना नसेल कळालं की सर काय केलं तुम्ही. बघा, तुम्हाला हे नसेल कळालं ना, तर मी तुम्हाला इथे सांगतो की जर एखादा रेशो ऑलरेडी कॉम्पोनेंटो डिव्हिडंडोमध्ये दिसत असेल, तुम्हाला x असेल त्याची व्हॅल्यू, तर परत एकदा कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो अप्लाय करा. तर हा डायरेक्टली a/b बनून जातो. करून बघा तुम्ही हे, म्हणजे a + b प्लस a मायनस बी डिवायडेड बाय a + b मायनस a मायनस बी, तर तुमचा आन्सर a/b आहे. पण इकडे तुम्हाला x + 1 अपॉन x - 1 करावं लागेल. तसं इथे 2 + 1 अपॉन 2 - 1 केलं मी, आन्सर आलं 3. दिस इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. अँड these were the questions in CET asked on the topic wave motion. Very small topic. Surface tension and wave motions are very very small topics. एक क्वेश्चन येतो ह्याच्यावरती, कधी कधी 2 येतात. 16ला 2 होते, 17ला पण 2 होते, 18ला एकच होता, 19ला एकच. 19ला खूप सारे सेट्स होते. आता 18ला एकच का होता, कारण की 2018 पासून यांनी 11वीचे टॉपिक्स इन्क्लूड केलेले. 16ला 17ला 11वीचे टॉपिक्स नव्हते, त्यामुळे 2-2 क्वेश्चन्स विचारायचे या टॉपिक्सवर. पण आता खूप कमी वेटेज राहिले त्यांना, पण इम्पॉर्टंट आहेत. तो प्रिपेअर करा व्यवस्थित, सगळे क्वेश्चन बघा. क्वेश्चन्स फार इझी आहेत, कन्सेप्च्युअल आहेत, तुमचे बेसिक्स क्लिअर पाहिजे. एकही क्वेश्चन आज आपण जो सॉल्व्ह केला आहे हा टेक्स्टबुक नॉलेजच्या बाहेरचा नाही. सो बिलकुल डिफिकल्ट कंटेंट करत बसू नका. बेसिक कंटेंट क्लिअर करा, तरच तुम्हाला चांगला स्कोर येईल. हां, डिफिकल्ट कंटेंट तुमचा बेसिक क्लिअर असेल तर तुम्ही ट्राय करू शकता, बट आधीच बेस जमत नाही आणि तुम्ही अवघड गोष्टी करत जाल
ह्या होपनी की अवघड केलं तर इझी होतं असं बिलकुल नसतं. आधी इझी आलं पाहिजे, बेस क्लिअर पाहिजे, तरच यू कॅन बिल्ड ऑन दॅट बेस. क्लिअर? सो दॅट्स इट गाईज फॉर टुडेज सेशन. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. बाय फॉर नाउ.